पण व्हायचं. तसेच मित्रांनो श्री हरी सर यांच्या माध्यमातून आपण विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तसेच कॅचसाठी सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आहे. एक दिलदार व्यक्तिमत्वाकडून आपल्याला हे प्रोत्साहन पारितोषिक असणार आहे मित्रांनो, त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. घेऊन येतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जाकमता शुभ 11 वैश्य संघासाठी ऑफर असणार आहे. श्री हरी सरांच्या माध्यमातून ही ऑफर असणार आहे. चला मित्रांनो, अधिकचा वेळ घेऊ नका. सुपर ओव्हरची अर्थात मॅच आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेली जोडी अर्थात तन्मय आणि शादाब आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय एक युवा खेळाडू अर्थात श्रवण आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच मित्रांनो, आपण पाहताय कोणती स्पर्धा म्हटली तर खेळाडूंसाठी आणि आमच्यासारख्या समाजासाठी ती एका दिवसाची स्पर्धा असते. मात्र आयोजकांसाठी जवळजवळ 25 ते 20 दिवसाची मेहनत असते आणि ती आज मेहनत या प्रेक्षकांची जी गर्दी केली त्यातून नक्कीच वसूल झाली असं नक्कीच म्हणावं लागेल. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक असत जाय तो अर्थात श्रवण. पहिलाच बॉल त्याला येऊ दिला बॅकफुट जाऊन आपण पाहिलं तर उचली घेणारा चेंडू त्याला मात्र स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा जसा साजेसा रिस्पॉन्स हवा तसा कनेक्शन हवं तसं मिळालं नाही. मात्र एक धाव ते पूर्ण एका धावेने वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं खोलण्यात यश आलंय ते अर्थात शादाब याला. सन्माननीय श्री हरी सरांकडून पुन्हा एकदा ऑफर असणारे जर आपण बोल्ड घेतलात तर तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे तो अर्थात वायजेस वरवटने संघाला बिलॉंग करणारा अर्थात चेतन म्हात्रे उर्फ तलवार. आणि येथे मात्र विरकावलाय एक आसमानी टोला. बॅट मधून आलाय साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. डीजे खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आज मात्र आपण पाहिलं त्याचे मोठे बंधू अर्थात सुशील यांचा मात्र दिवस आहे. कारण जिथे जिथे त्यांची गरज आहे त्या आणि तिथे मात्र विजय साकार केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहता छोटे बंधू मात्र त्याच वाटेवर तर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. इथे मात्र चमकवलंय थोडस आपण पाहिलं तर गंडवलं असं म्हणावं लागेल त्या अर्थात चेतन याला. कारण पाहायला गेलं तर बोनस स्वरूपाचा चेंडू होता. फुलटॉस बॉल होता. त्याला मात्र फुल टोल त्याला मात्र वसूल करता आला नाही. तर फलंदाज चेतन याला आपण पाहिलं एक निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहिलं तर अर्थात 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल एका ब्लॉकर चेंडू होता. आला होता कार्पेट खेळून काढला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडू वरती येत आहेत. थोडं फंबल नक्कीच झालाय. आणि मित्रांनो आपण पाहिलं नक्कीच सुपर ओव्हरची मॅच आहे. दडपण आहे. थोडस प्रेशर आहेच आणि त्या प्रेशर खाली क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक मात्र चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. इथे एकेरी धाव तिथे मात्र दुहेरी धाव इथे अर्जित करण्यात यश आलं. तर दोन्ही बॅटर अर्थात शादाब आणि चेतन या जोडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर श्रवण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क येथे आला नाही. सुपर ओव्हर आहे. धावांची श्रीमंती येत्या षटकामध्ये पाहायला मिळेल का पाहावं लागणार आहे मित्रांनो. हसा इतकं की आयुष्य कमी पडेल. माफ करा, हसा इतकं की आनंद कमी पडेल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. काय मिळेल त्या नशिबाचा खेळ आहे. मात्र प्रयत्न करा की परमेश्वरला देणं भाग पडेल. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करताना पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्ड डाऊन द बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. OUT.
मित्रांनो आपण पाहिलं तर सन्माननीय श्री हरी सर यांच्या माध्यमातून जे पारितोषिक लावलं होतं त्या अर्थात कॅच आणि विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं त्या अर्थात आपण कॅच टिपली त्या अर्थात प्रतीक आणि गोलंदाज अर्थात श्रवण आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या नावावरती नक्कीच हे पारितोषिक आपल्याला इथे शिक्कामोर्फत त्यांच्यावर पाहायला मिळत आहे मॅच संपल्यानंतर आपण त्वरित तर मॅच संपल्यानंतर आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं मित्रांनो अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये चला फिल्डिंग करणारा संघ आता आपण उत्तरार्ध पुन्हा एकदा आपण पाहता की दिलदार व्यक्तिमत्वाला नक्कीच आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत ते अर्थात श्री हरी सर कारण आता फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पुन्हा एकदा ऑफर असेल जर आपण प्रत्येक षटकार लगावलात तर प्रत्येक षटकाराला तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चला तन्मयजी मात्र आपण त्वरित आपल्या संघाला मैदानाच्या आतमध्ये पाचारण करायचंय आणि आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्ररक्षण आपण सजवायचंय तसेच आपला विपक्ष संघ अर्थात आपण पाहिलं ज्यांना प्रथम 17 मध्ये क्षेत्ररक्षण केलंय आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्येला त्या अर्थात 9 आणि तब्बल 10 धावांचं लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करणारी जी जोडी मैदानाच्या आतमध्ये येणार आहे त्या त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे मित्रांनो आपण पाहिलं तर आज मात्र सुपर ओव्हरचा पाऊस या वेळशेच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच जे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मात्र मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचा आस्वाद मात्र इथे पुरेपूर घेतला जातो मित्रांनो आपण पाहताय 10 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेली अर्थात आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती प्रतीक पाटील आणि प्रतीक घासे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रतीक पाटील वेळशेत गावचा सुपुत्र तर प्रतीक घासे हा आंबेकर गावचा सुपुत्र आहेत नक्कीच मित्रांनो पाहिलं तर आपण शेजारचे गाव आहेत नक्कीच होम ग्राउंडचा पुरेपूर अभ्यास असणार आहे तर मित्रांनो आपण पाहिलं तर सरांना कॉन्फिडन्स खूप आहे आत्मविश्वास आहे विश्वास आहे कारण इथे षटकार मारला जाईल सरांकडून नक्कीच त्याच्यासाठी पारितोषिक आहेतच आणि त्याचा आपण आस्वाद घ्याल का हे पाहावं लागणार आहे चला फिल्डिंग करणारा संघ तन्मयजी आपल्याला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या अधिकचा वेळ आपण घेऊ नका कारण हा प्रेक्षक वर्ग नक्कीच आज सॅटरडे आहे नक्कीच कामातून थकून बागून आज आपल्या स्पर्धेसाठी या क्रिकेटवरती असलेली प्रेम क्रिकेटवरती असलेली त्यांची निष्ठा इथे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेवरती असलेलं प्रेम त्यामुळे या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत चहू बाजूने त्यांचा नक्कीच आनंद आपल्याला द्विगुणित करायचा असेल तर मात्र आपल्याला त्वरित खेळ करावा लागेल कारण नक्कीच रात्रीची वेळ आहे रात्रीचं सत्र आहे चला प्लीज विनंती असणार आहे चला बॉल तर मित्रांनो इथे मात्र योग पाहायला मिळतो कारण स्ट्राईक एंडला आहे ते अर्थात प्रतीक तर नॉन स्ट्राईक एंडला ते सुद्धा प्रतीक त्याने बॉल इन ट्रॅकवर आहेत ते सुद्धा प्रतीक 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 आणि प्रतीक आता प्रतीक नावाचा प्रतीक कोण साजरा करणार हे पाहावं लागणार आहे कारण येणारे 6 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे समीकरण जर पाहिलं गेलं तर काहीच सोपं आणि काहीच अवघड समीकरण आहे मात्र क्रिकेटमध्ये रंग बदलायला वेळ लागत नाही कारण आपण मागाचा सामना सुद्धा पाहिला तर काही रोमहर्षक सामने नक्कीच पाहायला मिळाले हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला या ग्राउंड मध्ये अर्थात या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाले पंचांचा इशारा आलाय लेट्स प्ले सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकला ते अर्थात प्रतीक पाटील नक्कीच वेळशेत गावचा सुपुत्र आहे हे आपल्या होम ग्राउंड वरती कशा प्रकारे खेळ करणार हे पाहावं लागणार आहे पंचांच्या उजव्या बाजूने पहिलाच बॉल एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि येथे मात्र एसटीलक्ष चुकी करतोय आणि येथे मात्र पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात 4 धावा नशिबाने दिले साथ चेंडू होतोय फरार 4 धावा चौकार
करायचं आहे. मित्रांनो पाहिलं तर मी मगाशी म्हणालो क्रिकेट आहे, रंग बदलायला वेळ लागत नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आलं, कारण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाली, मात्र एसटी रक्षकाने चुकी केली आहे. आणि मित्रांनो आपण पाहिलं क्रिकेटचं मैदान आहे, इथे मात्र संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि तेच करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा, आता मात्र हळूहळू नक्की समोर दिशेने खेळून काढलाय. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील आणि फेकी करतील. तद्वर मात्र एक धाव इथे अर्जित केली गेली. आपण पाहिलं अद्याप 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, 2 चेंडू हाताळले गेले ते प्रतीकच्या माध्यमातून आणि 5 धावा नक्कीच धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे आणि त्या 5 धावा कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील हे पाहावं लागणार आहे. तर फलंदाजी सुद्धा ऑफर असते, सन्माननीय श्री हरी सरांकडून ऑफर असणार आहे. षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जर 200 रुपये आपल्या नावावरती करायचं असेल, उद्या संडे आहे मित्रांनो, पुन्हा त्याचा आस्वाद घ्यायचा आपल्याला. आणि येथे मात्र पंचांकडे पाहायला गेलाय, अपील केली गेली, मात्र पंचांकडून आपण पाहिलं कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट आपल्याला इथे पाहायला मिळाले. मात्र येथे लेगबायच्या स्वरूपात एक धाव इथे प्राप्त करताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. समीकरण थोडं चेंज होताना पाहायला मिळते. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि तर चौकासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा आणि येथे मात्र आपण पाहिलं तर हळूपणे नक्कीच टोलेला आहे. एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव अंगलट होईल का? आणि येथे मात्र खराब 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 आणि खराब फेकी म्हणावे लागेल. मित्रांनो मगाशी म्हणालो मानसिक दडपण आहे, प्रेशर आहे, दबाव आहे आणि त्या दबावाच्या खाली क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वारंवार चुका होत आहेत, कारण आपण पाहिलं पहिली चुकी नक्कीच एसटी रक्षकाने केली, कुठेतरी त्याचं सुद्धा दडपण आपण पाहिलं आणि त्या 4 धावेने नक्की संजीवनी देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं त्या चेंडूवरती दुहेरी धाव प्राप्त करताना पाहायला मिळाले. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. तसेच कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची मात्र नोंद करायची आहे. मी मागाशी म्हणालो स्ट्राईकला त्या अर्थात प्रतीक, नॉन स्ट्राईकला त्या अर्थात प्रतीक आणि बॉलिंग ट्रॅकवर सुद्धा आहेत ते सुद्धा प्रतीक आहेत. मात्र यातला कोणता प्रतीक विजय आपल्या नावावरती, विजयश्री आपल्या नावावरती खेचून आणणार हे पाहावं लागणार आहे. कारण मागील सामन्यामध्ये आपण सुद्धा पाहिलं प्रतीकने चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र एक पुढच्या स्टेप मध्ये नक्कीच आणून ठेवलंय असा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र दडपण आहे, मात्र कर्णधार आहेत अर्थात. तर या चेंडूवरती जर आपण सामना विजय केलात तर श्री हरी सर यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेताय, बंधन असणार आहे आपल्याला. थोडस नक्कीच रनअप मध्ये गडबड पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या. 2 चेंडू आणि 2 धावा. इकडे मात्र या ताफ्यामधून आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आणि ते मात्र काय 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 सीन पाहायला मिळतो. इथे मात्र हातोडा मारून घेतलाय का पायावरती पाहावं लागणार आहे. इथे मात्र पंचांकडे पाहिलं गेलंय, पंच मात्र विचारांची देवाणघेवाण नक्कीच करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र जो क्षेत्ररक्षक आहे अर्थात आशिष तारकर, अर्थात मुरावडी गावचा सुपुत्र आहे, चांगला एफर्ट, चांगली कमिटमेंट संघाच्या वरती असलेली पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता होता, इथे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी युक्तीच्या जोरावरती खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आधी जाणलं हेरलं
पंचांनी मात्र टेक्निकल टीमला इथे पाचारण केलंय, कारण आता मात्र आपण पाहिलं तर थोडंसं अवघड डिसिजन आहे. मात्र आपली टेक्निकल टीम अर्थात डेम्स क्रिकेटला लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळतात आणि योग्य तो डिसिजन त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचेल, तसेच आपल्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच पोहोचेल. मात्र आशिषचं कौतुक करावं लागेल आणि गोलंदाज अर्थात प्रतीक याचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहायला गेलं तर संधी निर्माण केली. मी मागाशी म्हणालो क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो, इथे संधी मिळत नाही, इथे संधी निर्माण करावी लागते आणि ती निर्माण केली आहे ते अर्थात प्रतीक आहे ना. आणि त्या संधीचं सोनं आता मात्र आशिष करेल का ते मात्र थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र आशिषचं कौतुक सुद्धा करावं लागेल मित्रांनो. एक एक धाव इथे मात्र सोन्याचा भाव आहे तिला. आणि मित्रांनो आपण पाहता चहू बाजूनी मात्र प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचं सत्र आहे. टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण पाहताय येथे निर्णयाची चाचपणी तपासणी इथे केली जात आहे. नक्कीच क्लिअर बेटर क्वालिटी आणि क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय इथे पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहताय चांगला एफर्ट आशिष कडून पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणी आपण जर पाहिलं तर इथे मात्र थर्ड अंपायर आहेत त्यांच्या माध्यमातून त्या झेल अर्थात त्या कॅचची तपासणी केली जात आहे, चाचपणी केली जाते आणि त्याचा निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता मात्र पंच विचारांची देवाणघेवाण नक्कीच करतील, निर्णय पाहिला जाईल आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. नक्कीच आपण पाहिलात तर आणि येथे मात्र पंचांचा इशारा आसमानाकडे बोट आलं. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला डीजे. केलं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अर्थात जयेश बावकार, हे सुद्धा एका वेल्सेस गावचं सुपुत्र आहे. आता मात्र येणारा एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. अटीतटीचा सामना आहे, हाय व्होल्टेज मुकाबला आहे, ब्लड प्रेशर वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आपण पाहताय क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल होताना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला, एक चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. काय होईल, कोणाचं पारडं जोड असेल पाहावं लागणार आहे. चला मित्रांनो, अधिकचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असणार आपल्याला. प्रतीक जिंकेल की जय जिंकेल हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल आणि येथे मात्र आपण पाहिलं तर प्रतीकचा पारडा जड आहे. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. डीजे चारी कर्णधार आपल्याला विनंती असणार आहे.
तसेच मित्रांनो आपण पाहताय आमच्या अतिथी अर्थात सागरजी मापाडे साहेब यांचे हार्दिक स्वागत केलं, यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. मित्रांनो आपण जे पारितोषिक आहे त्याच्यामध्ये जी बॅग आम्हाला देण्यात आली